नमस्कार. नमस्कार. आपला परिचय काय? मी भारत रांजणकर. दैनिक कुलाबद्दलमध्ये गेली 5 वर्ष सहसंपादक म्हणून काम करत आहे. पत्रकारितेत जवळजवळ 12 वर्षापासून मी कार्यरत आहे. आपण या कुलाबदर्पण वर्तमानपत्राचे सहसंपादक आहात. इतकी वर्ष आपण या संपादकाच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या पत्रकारितेच्या माध्यमातून आपण कुलाब्याचे किंवा हा रायगड जिल्हा जो आहे जवळून पाहिलेल्या आपण अनेक प्रश्न मांडत आलेला आहे. त्या संदर्भात तुम्हाला काय सांगायचं आहे का? रायगड जिल्हा म्हटलं की ते पर्यटनाला भरपूर वाव आहे. पर्यटनाभिमुख भरपूर काही उद्योगधंदे करता येऊ शकतात. मात्र अलिबाग समुद्र किनारा आहे. खूप मोठ्या प्रमाणात किनारपट्टी लावलेला हा जिल्हा आहे. अशा वेळेला पर्यटक साहजिकच मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र ते पर्यटक इथेच खेळून राहावेत यासाठी काही योजना राबवत येते. त्या योजनांकडे लक्ष देणे गरजेचं आहे. मात्र लोकप्रतिनिधींचं याकडे दुर्लक्ष होत आहे. इथे अशा अनेक प्रकारचे आता उद्योगधंदे आणि तुम्ही जर म्हटलं पर्यटनाच्या दृष्टीने ज्या प्रकारे पाहिलं पाहिजे त्या प्रकारे पाहिलं जात नाही. पण या उद्योगधंद्याच्या माध्यमातून अनेक प्रकारचे रोजगार या आपल्या इथल्या लोकांना मिळत आहेत. ते कितपत योग्य आहे किंवा अशा प्रकारचे उद्योगधंदे आपल्या इथे आवश्यक आहेत की नाही? उद्योगधंदे निश्चित आवश्यक आहेत. मात्र ते उद्योगधंदे उभारताना स्थानिकांना त्यात वाव मिळाला पाहिजे किंवा स्थानिकांवर अन्याय होता कामा नये याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तसेच ज्या प्राथमिक गरजा त्या पूर्ण व्हायलाच हव्यात. त्यानंतर मग उद्योगधंदे बघता येईल. इथे कृषी विषयक कशी काय भूमिका आहे इथल्या जिल्ह्याची? ऍक्च्युली रायगड जिल्हा हा भारताच्या बरोबर ओळखला जात होता. मात्र आज हवामान वगैरेचा जो हे चालू आहे त्यामुळे खूप नुकसान होत आहे. आंब्याला सुद्धा यावेळेला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हा जिल्हा शेती हा एक प्रमुख व्यवसाय असा होता. मात्र त्यानंतर जे काही उद्योगधंदे येऊ वाहत होते शेत वगैरे तर त्यावेळी बऱ्याच शेतकरी आपल्याकडे जमिनी घेतल्या वगैरे आहेत. त्यामुळे आता शेतीकडे तसं फारसे लोक राहिलेले नाही. मात्र शेती हा प्रमुख व्यवसाय या जिल्ह्याचा आहे. अजून असा एखादा प्रश्न असं वाटतो का की गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे किंवा या विषयाकडे इथल्या खासदारांनी ज्या प्रकारे मांडला पाहिजे हा प्रश्न संसदेत त्या प्रकारे मांडला जात नाही किंवा असा कुठला प्रश्न इथे आहे? ह्या जिल्ह्याला समुद्र किनारपट्टी लावला असल्यामुळे ज्या जेटी वगैरे आहेत उदाहरणार्थ मांडवा जेटी आहे किंवा इकडे पुढे राजपुरी जेटी आहे. ह्या जेटीमध्ये हवं तर त्यावर लक्ष दिलं गेलेलं नाहीये. आता राजपूर दिघी बंदर तयार होते त्यामुळे तिथे फार मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होत आहे. मात्र ती स्थानिकांसाठी पोषक आहे का हे विचार करण्यासारखं आहे. धन्यवाद. तुम्ही इतक्या चांगले सामाजिक आर्थिक विषयाची मांडणी केली.